धरमकोटला व्हाईट वॉटर इन ह्या हॉटेलमध्ये मी राहत होतो. ह्या हॉटेलच्या माझ्या रूममधून खाली खोल दरीमध्ये मॅक्लोडगंज परिसरातील घरं दिसत होती. त्या घरांच्या वर देवदार वृक्षांनी झाकलेले उंचच्या उंच पहाडांची रांग होती आणि या पहाडातूनच खाली कोसळणारा भागसूनाथ वॉटरफॉलही दिसत होता. ह्या पहाडांच्या पाठीमागे असलेली हिमालयाची धवलाधार पर्वतरांग ही दिसत होती. बर्फाच्छादित हिमालयाची रांग बघून डोळ्याचे पारणं फिटत होतं. बर्फाच्छादित हिमालयाची रांग, खोल दरीतील मॅक्लोडगंज, त्या पाठीमागे पहाडातून दिसणारा भागसूनाथ वॉटरफॉल, हे असं विलोभनीय दृश्य माझ्या खोलीतून दिसत असल्याने ह्या हॉटेलमधील चांगली खोली मिळाल्याचा आनंद मला झाला. एव्हाना दुपारचे 3:30 झाले होते. परिसर फिरण्यासाठी मी हॉटेलमधून बाहेर पडलो. आता मला साधारण 80 पायऱ्या चढून रस्ता गाठायचा होता. या पायऱ्या चढताना माझी थोडी दमछाक झाली, पण 1-2 वेळा थांबत मी वरचा रस्ता गाठला. या शांत रस्त्यावरती पाऊल टाकताच आकाशाला गवसणी घालणारे उंचच्या उंच देवदार वृक्ष दिसले. त्या वृक्षांमुळे रस्त्यावरती सावली पडली होती. तसंच पहाडातून थंडगार वारे वाहत असल्यामुळे मन अगदी शांत झालं. मी अक्षरशः निसर्गाच्या कुशीतूनच चालत होतो. मी आता भागसूनाथ टेम्पल आणि भागसूनाथ वॉटरफॉल पाहायला जात आहे. धरमकोटवरून खाली मॅक्लोडगंजला जाताना वाटेत बरीच हॉटेल्स व कॅफे लागतात. हा रस्ता बराचसा उतरंडीचा व वळणावळणाचा आहे. क्वचित एखादे वाहन आपल्या अंगावरनं पुढे जाते. मधूनच घोड्यांच्या गळ्यातील घंटांचा मंजूळ नाद कानी पडतो, तर कधी कारने वाजवलेला हॉर्न तेथील शांततेचा भंग करतो. 10 ते 15 मिनिटात मी धरमकोटहून खाली मॅक्लोडगंजच्या भागसूनाथ वाहनतळापाशी आलो. या वाहनतळाच्या बाजूलाच कपड्यांचे मोठे मार्केट आहे. तेथून काही पावलं पुढे गेल्यावर भागसूनाथ मंदिर परिसरामध्ये आपण जाऊन पोचतो. मी जेव्हा भागसूनाथ मंदिरापाशी पोचलो तेव्हा बौद्ध धर्मातील अतिशय पवित्र मंत्र माझ्या कानी पडला. भागसूनाथ मंदिराच्या पायऱ्या चढून मंदिरात गेल्यावर शिवशंकर, गणपती, राधाकृष्ण व हनुमंताच्या मूर्तींचं दर्शन घेतलं. द्वापार युगात देवतांचा राजा भागसू ह्याचं राज्य खूप दूरवर पसरलं होतं. एकदा त्याच्या राज्यात पाऊस न पडल्याने भीषण दुष्काळ पडला. राजा भागसू पाण्याच्या शोधात निघाला. तो नागदल नामक एका सरोवरापाशी आला. तेथील पाणी त्याने त्याच्या कमंडलूमध्ये भरून तो परत निघाला. परंतु हे सरोवर नागदेवतांचे असल्याने नागांनी भागसूचा पाठलाग केला. त्या दोघांमध्ये युद्ध झाले. नागांनी भागसूचा पराभव केला. भागसूने नागदेवतांची क्षमा मागितली व आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी नागदल सरोवरातून मी पाणी नेत होतो असं त्याने नागदेवतांना सांगितलं. ते ऐकून आणि त्याचा उद्देश पाहून नागदेवतांनी त्याला क्षमा केली. त्यानंतर ह्या स्थानाला भागसूनाग हे नाव मिळाले. भागसूनाग हे मंदिर शंकराला समर्पित असून ह्या ठिकाणी एक चांगला योग साधून आला. या मंदिरामध्ये प्रवेश करताना बौद्ध धर्माचा पवित्र मंत्र कानी पडला, तर भागसूनाग मंदिराचं दर्शन घेऊन झाल्यावर बाहेर पडताना शंकराला समर्पित पारंपरिक भजन कानी पडलं.
भागसुनाक मंदिरातूनच मंदिरासमोरील पाण्याचे कुंड दिसतं. हे कुंड अतिशय लोकप्रिय व प्रसिद्ध आहे. येथील झऱ्याच्या पाण्यात औषधी गुणधर्म असल्याने बरेच पर्यटक येथील कुंडामध्ये आंघोळ करतात. या कुंडात पुरुष व महिलांच्या स्नानासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यांना पोहता येतं तीच लोक ह्या कुंडात स्नानासाठी जाऊ शकतात. या भागसुनाक मंदिर परिसरातील कुंडापासून भागसुनाक वॉटरफॉल्सचा ट्रेक सुरू होतो. हे अंतर साधारण 1 किलोमीटरचे आहे. या मार्गाने चालत जात असताना उंचच्या उंच पहाड, खोल दऱ्या, हिरवेगार देवदार वृक्ष, पक्ष्यांचा मधुर आवाज व हवेतील थंडावा या सगळ्या गोष्टी आपल्याला नवीन ऊर्जा देतात. रस्त्यात अनेक छोटे छोटे कॅफे दिसले, जिथे पर्यटक चहा, कॉफी, मॅगी, सिद्धू या सर्व खाद्यपदार्थांचा आनंद घेत निसर्गात हरवून जात होते. जसजसा मी धबधब्याच्या दिशेने जायला लागलो तसतसा धबधब्याच्या पाण्याचा आवाज वाढायला लागला. थोड्याच वेळात 30 फूट उंचीवरून कोसळणारा भागसुनाक धबधबा दिसला. काही लोक धबधब्याजवळ वेगवेगळ्या अँगल्सनी फोटो काढत होते. कोणी सेल्फी घेत होतं तर काही जण रील्स बनवत होते. काही जण धबधब्याशेजारी असलेल्या कॅफेमध्ये जाऊन खाणं खात होते. गरमागरम भजी, चहा व मॅगीवरती ताव मारत होते. तर आजची तरुणाई मोबाईलवरती गाणी लावून नाचत होती. मी सुद्धा धबधब्याचा आनंद घेण्यासाठी पाण्यात उतरलो. धबधब्याचं पाणी फारच थंड होते. त्यात धबधब्याच्या पाण्याचे तुषार अंगावर उडून मनाला ताजंतवानं करत होते. त्यानंतर धबधब्याच्या वरील पहाड चढून तेथील पीस कॅफे व शिवा कॅफेतील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. तुम्हीसुद्धा भागसुनाक धबधबा पाहून झाल्यावर पीस कॅफे व शिवा कॅफेला नक्की भेट द्या. म्हणजे ॲडव्हेंचर प्लस नेचर प्लस पीस प्लस फूड टूर अशा 4 गोष्टींचा परमानंद तुम्हाला या छोट्याशा ट्रेकमध्ये हमखास मिळतो. भागसुनाकचा ट्रेक करून मी रात्री हॉटेलवरती आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या रूमच्या गॅलरीमधून समोर वाहणाऱ्या भागसुनाक धबधब्याकडे पाहिले. त्या धबधब्याने माझ्या कालच्या आठवणींना परत एकदा जागं केलं व मला पुन्हा तिथे येण्यासाठी तो खुणावू लागला.